कसं ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचं, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अकाउंट याचं बघतोय. त्यासाठी प्रॉब्लेम घेतलाय. फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज गिवन. मिस्टर गोरेज कॅपिटल अकाउंट ₹60,000. मिस्टर गोरेज करंट अकाउंट डेबिट बॅलन्स ₹9,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% per annum. Drawings ₹45,000. Interest on drawings 4% per annum. Net loss ₹35,000. Commission 1% on sales. Sales is 1 lakh. Prepare Gore's current account. हे आपल्याला करायचं आहे. आता याच्यामध्ये करंट अकाउंट करायचंय तर आपल्याला कॅपिटल का दिलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला करंट अकाउंट करायचं असेल तर कॅपिटल का दिलं आहे, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यासाठी कॅपिटल दिलेलं आहे. आपण नेहमीप्रमाणेच गोरेज कॅपिटलच्या ऐवजी करंट अकाउंट करणार आहोत. डेबिट अँड क्रेडिट दोन बाजू आखून घेतो आपण. तुम्ही आखला तरी चालेल माझ्यासोबतच. पर्टिक्युलर्स रुपीज याप्रमाणे कॉलम्स आखून घेतो 4. आता नेहमीप्रमाणेच आपण गोरेज कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइडला एंट्री घेत होतो आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून एंट्री घेत होतो, पण आता आपण केलेले गोरेज कॅपिटल अकाउंटच्या ऐवजी करंट अकाउंट केलेले आहे. त्याच्यामुळे ह्याची एंट्री घ्यायची नाही. फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन साठी दिलेलं आहे, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. डायरेक्ट घ्यायचं मिस्टर गोरेज करंट अकाउंट डेबिट ₹9,000. आता तिथं सांगताना सांगितलंय गोरेजच्या करंट अकाउंटचं डेबिट बॅलन्स आहे. सांगितलं ऑलरेडी. डेबिट दिलं त्याच्यामुळे आपलं काम सोपं झालं. डेबिटला घेऊन टाकायचं. डेबिटला घेताना कंपल्सरी 2 लिहायचं. 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स घेताना कधीही ब्रॉट डाऊन करायचं आणि क्लोजिंग बॅलन्स साठी कॅरी डाऊन करायचं. ₹9,000. नंतर सेकंड वन आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठल्या साईडला येणार, क्रेडिट साईडला. बरोबर. बाय करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये काहीही फरक नाहीये. सेम स्टँडर्ड फॉर्म आहे. फक्त काय फरक आहे की कॅपिटलचा बॅलन्स न घेता फक्त करंट अकाउंटचा बॅलन्स घ्यायचा, एवढा एकच फरक आहे. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल पर्सेंटेज दिलेत 5%. इथे बघा आता वर्किंग नोट आपल्याला करायला लागणार आहे. कॅपिटल किती आपलं 60,000. आता एक लक्षात घ्यायचं, 60,000च्या 10% जर म्हटलं तर 1 शून्य काढून टाकायचा. 6,000 झाले. आणि 5% म्हटले 6,000च्या अर्धे 3,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% आहे, हे 3,000 झाले. नेक्स्ट आहे ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स कुठल्या साईडला येणार, डेबिटला. बरोबर आहे. 2 ड्रॉइंग्स अकाउंट 45,000. शून्य वाढवायची नाहीत. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 4% पर एनम, ते कुठे येणार, डेबिटला. 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता 85,000च्या 4% आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागणार आहेत.
जर 10%, 5% जर म्हटलं तर आपण तोंडी कॅल्क्युलेशन करू शकतो, पण 4%, 6%, 7% असे जर पर्सेंटेज विचारले तर आपल्याला तोंडी कॅल्क्युलेशन करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन मांडून कॅल्क्युलेशन करावं लागतं. बघा कॅल्क्युलेशन. ड्रॉइंगची अमाऊंट आहे 45,000 आणि पर्सेंटेज किती सांगितले? 4%. पर्सेंट म्हणजेच डिवायडेड बाय 100 म्हणजे भागिले 100. भागिले 100 करताना दोन्ही शून्य गेले, एकाने 450 ला भागलं तर 450च उत्तर येणार आहे. 450 गुणिले 4, 4 0 0, 4 पंचे 20, हातचा आला 2, 4 चौक 16, 17 18, 1800 रुपये हे जे झाले 4% ड्रॉइंगचे. 45,000 होती, 4% कॅल्क्युलेट केले ती 1800 रुपये झाले. 1800 पुढे आहे. पण आता 1800 जे झालेले आहेत, हा ड्रॉइंगचा रूल आहे, जर पर्सेंटेज दिले असतील तर 1800 न लिहिता, पूर्ण वर्षाचे न लिहिता हाफ इयरचे घ्यायचे. आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघितले कॅपिटलच्या. हे 1800 डिवायडेड बाय 2, 1800 डिवायडेड बाय 2 केल्यावर ती अमाऊंट आली 900 रुपये. हे मात्र लक्षात ठेवायचं. पुढे आहे नेट लॉस. आता या प्रॉब्लेम मध्ये नेट प्रॉफिट न देता नेट लॉस दिलेला आहे डेबिटला. बरोबर आहे. कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंटच्या डेबिट साईडला नेट लॉस येतं आणि क्रेडिट साईडला नेट प्रॉफिट येतं. डेबिट साईडला कुठल्याही लेजर लिहायच्या अगोदर 2 लिहिणं गरजेचं आहे. अमाऊंट किती नेट लॉसची? 35,000. कमिशन 1% ऑन सेल्स. सेल्स रुपीज 1 लाख. आता अजून एक आयडिया, दुसरी आयडिया म्हणजे काय? 1 लाख रुपये आहेत, 1 लाखाच्या पुढे 5 शून्य असतात, त्याच्या 1% जर काढायचे, 10% काढायचे तर 1 शून्य पुसायचं, 1% जर काढायचं तर 2 शून्य पुसायचे. हे तोंडी कॅल्क्युलेशन आहे. 1000 रुपये कमिशन ऑन सेल. 1 लाखाच्या 1% म्हणजे 1000 रुपये. त्याच्या अगोदर इकडे बाय नेट प्रॉफिट नील लिहून टाकायचं. आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे त्या स्टँडर्ड फॉर्म नुसार सगळ्या लेजरची पोस्टिंग करायची. अमाऊंट असेल तर अमाऊंट लिहायची, नसेल तर नील लिहायचं. त्याच्यानंतर ना बाय कमिशन ऑन सेल्स खाली लिहायचं 1% ऑन 1 लाख. आपण हाताला जशी जर सवय ठेवली डिटेल्स मध्ये लिहायची तर आपल्याला सवय लागते आणि आपलं स्पीड आतापासूनच मेंटेन राहतं. अमाऊंट येते 1000. आता इथे कॅल्क्युलेशन्स करताना आपल्याला सगळ्या पोस्टिंग झालेलं आहे. पोस्टिंग झाल्यानंतर ना फक्त गोरेज कॅपिटल अकाउंटचं आपण पोस्टिंग केलेलं नाहीये. डेबिट साइड आणि क्रेडिट साइड ही दोन्ही साइड बघायची. कुठली साइड मोठी आहे? डेबिट साइड मोठी आहे. मग डेबिट साइडची टोटल किती येते? 45 प्लस 35 80. 80 प्लस 9 89. 89 प्लस 900 89,900 म्हणजेच 79,900. ती टोटल डेबिट साइडला मांडायची, तीच टोटल क्रेडिट साइडला देखील मांडायची. टोटल लिहिताना वरती सिंगल लाईन खाली डबल लाईन हा फॉर्मॅट कंपल्सरी आहे सगळीकडेच. क्रेडिट साइडची टोटल किती आहे? आयटम 2च आहेत क्रेडिट साइडला, तिची टोटल आहे 4,000. 89,900 मधनं 4,000 गेल्यावरती रिमेनिंग किती राहिले? 85,900. डेबिट साइड मधनं क्रेडिट साइड गेल्यानंतर ना बॅलन्स आला करंट अकाउंटचा, क्रेडिट बॅलन्स आला, तो आहे बाय
बॅलन्स कॅरी डाऊन 85,900 म्हणजेच 85,900. डेबिट बॅलन्स आला 89,900. तोच दोन्ही साईडला टोटल मांडली आपण. त्यातून क्रेडिट साईडची 3,000 प्लस 1,000 4,000 लेस केले. 89,900 मधनं 4,000 लेस केल्यावरती अमाऊंट राहिली 85,900. दॅट इज द डिफरन्स बिटवीन डेबिट साइड अँड क्रेडिट साइड ऑफ गोरेज करंट अकाउंट. लक्षात येते हे. आज आपण इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अकाउंटचे ऑब्जेक्टिव्ह बघितलेत. आतापर्यंत बघितले होते गोरेज कॅपिटल अकाउंटचे ऑब्जेक्टिव्ह. आज बघितले करंट अकाउंटचे ऑब्जेक्टिव्ह. काही जर अडचण असेल, काही क्युरीज असेल तर मला विचारा तुम्ही.